नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 यामधील दुसरा भाग या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. पहिला भाग तुम्ही अभ्यासला असेलच. चला तर मग पाहूया बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे एकूण 5 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार खंडीभवन, यालाच इंग्रजीमध्ये फ्रॅगमेंटेशन असे म्हणतात. हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवांमध्ये आढळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. या ठिकाणी बाजूला खंडीभवनाची स्पायरोगॅरामधील प्रक्रिया दाखवलेली आहे. पहा, या ठिकाणी हा जनक स्पायरोगॅरा आहे. त्याचे 2 भाग झालेले दाखवलेले आहेत. पुन्हा याचे 2 भाग होतात. अशीच संख्या पटीमध्ये काय होत जाते, वाढत जाते. तर शैवाल या वर्गातील स्पायरोगॅरा आणि सायकॉन सारख्या स्पंज या प्रकारामध्ये मोडणाऱ्या सजीवांमध्ये खंडीभवन या प्रकारे प्रजनन होते. स्पायरोगॅराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी त्याच्या तंतूची वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात. खंडीभवन म्हणजे काय, तर छोटे छोटे खंड म्हणजे छोटे छोटे तुकडे तयार होतात. प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगॅराचा तंतू म्हणून जगू लागतो. सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो. ही सर्व प्रक्रिया होण्यासाठी मुबलक अन्न आणि पाणी म्हणजेच मुबलक पोषकद्रव्ये आणि पाणी यांची गरज असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्याला स्पायरोगॅरा म्हणजे शैवालाची भरपूर वाढ झालेली पाहायला मिळते. दुसरा प्रकार पुनर्जनन. या ठिकाणी प्लॅनेरिया मधील पुनर्जनन दाखवलेले आहे. तुम्हाला माहिती असेल की धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. म्हणजे जर पालीला असे वाटले की आपला शत्रू समोर आहे तर ती शेपटी तोडून टाकते आणि निघून जाते. कालांतराने तोडून टाकलेला शेपटीचा भाग पुनर्जनित केला जातो, म्हणजे पुन्हा पालीला शेपटी येते. हा मर्यादित जननाचा प्रकार आहे. म्हणजे पालीची शेपटी तुटली नंतर काही कालावधीनंतर तिला शेपटी पुन्हा येते, तर याला मर्यादित पुनर्जनन असे म्हणतात. परंतु प्लॅनेरियासारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. या प्रक्रियेलाच पुनर्जनन असे म्हणतात. पहा, या ठिकाणी आकृतीचे निरीक्षण करा. या ठिकाणी प्लॅनेरियाचा पहा, इथे एक आणि या ठिकाणी खाली एक असे 2 तुकडे दिसत आहेत. यातले डोके या बाजूला गेले आणि पुन्हा डोक्याचं पूर्ण प्लॅनेरियाचं शरीर तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. शेपटी इथं खाली आलेली आहे. या शेपटीपासून ही पूर्ण प्लॅनेरिया तयार झालेला आहे. पुन्हा इकडे जो मधला भाग आहे तो इकडे आला, त्याला वरचा तोंड आणि शेपटीचा भाग तयार होऊन इथं प्लॅनेरिया तयार झालेला आहे. म्हणजे प्लॅनेरिया 2 ठिकाणी खंडित होतो, परंतु त्याचे 3 तुकडे बनतात आणि एका प्लॅनेरियापासून 3 प्लॅनेरिया तयार होतात. मात्र या ठिकाणी मूळचा जो जनक प्लॅनेरिया होतो तो नष्ट होतो, कारण त्याचे 3 भाग झाले आणि 3 नवीन प्लॅनेरिया तयार होतात. तर प्लॅनेरिया स्वतःच्या शरीराचे तुकडे करून काय करतो, नवीन प्लॅनेरिया तयार करतो. तर या प्रक्रियेला पुनर्जनन असे म्हणतात. तिसरा प्रकार आहे मुकुलायन म्हणजेच बडिंग. तर हायड्रामध्ये मुकुलायन या पद्धतीने प्रजनन होते. पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. आता या ठिकाणी पहा, पूर्ण वाढ झालेला जो हायड्रा आहे त्या हायड्राला या ठिकाणी फुगवटा आलेला आपल्याला दिसतोय. यालाच मुकुल असे म्हणतात. परत काय होतं, तो मुकुल वाढतो.
हे पहा, या ठिकाणी हायड्रासारखाच नवजात हायड्रा याला म्हटलेलं आहे. नवीन हायड्रा, जिथं मुकुल फुगवटा आला होता त्या ठिकाणी नवीन हायड्रा तयार झाला. पुन्हा तो हायड्रा काय होतो, स्वतंत्र होतो. तर शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास मुकुल म्हणतात. त्या फुगवट्यालाच मुकुल असं म्हटलेलं आहे. यथावकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये म्हणजेच नवजात हायड्रामध्ये होते. या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर, पचनगुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर, स्तर व पचनगुहेशी संलग्न असतात. आता सध्या हा जोपर्यंत याच्याशी जोडलेला आहे तोपर्यंत या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर, पचनगुहा हे जनक हायड्राच्या शरीराला काय झालेले आहेत, जोडलेले आहेत. या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इतपत होते त्यावेळी तो जनक हायड्रापासून काय होतो, वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगू लागतो. निरावलंबी म्हणजेच काय, तर स्वतःचे अन्न, पोषद्रव्ये तो स्वतः मिळवतो. तर हायड्रामध्ये मुकुलायन या पद्धतीने प्रजनन होते. पुढील चौथा भाग आहे शाकीय प्रजनन म्हणजेच व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. शाकीय प्रजनन म्हणजे काय, तर वनस्पतींच्या विविध शाखा, वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असे म्हणतात. पहा, शाकीय प्रजनन कशाला म्हणायचं, तर मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाखाद्वारे जे प्रजनन घडून येतं त्याला काय म्हणतात, शाकीय प्रजनन. बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांच्या म्हणजेच मुकुल, तुम्ही बटाट्याला डोळे असतात, पाहिले असतील, ते डोळे फुगतात आणि पुन्हा त्यामधून पानं बाहेर पडतात. किंवा पानफुटीच्या पानांच्या कडांवर असलेल्या मुकुलांच्या साहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते. पानफुटीच्या पानाचा तुकडा जरी आपण जमिनीमध्ये लावला तर त्यापासून नवीन पानफुटी ही वनस्पती तयार होते. ऊस, गवत यासारख्या वनस्पतीमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. तुम्ही ऊस पाहिलेला असेल तर ऊसाला मध्ये ज्या ठिकाणी जॉईंट असतो, पेर म्हणतात त्याला, तर त्याच्यावरती डोळा असतो, त्यामधून मुकुल बाहेर पडतो आणि त्याचे प्रजनन होते. गाजर, मुळा, रताळे यासारख्या वनस्पतींमध्ये मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. पहा, या ठिकाणी दाखवलेले आहे रताळे, तर रताळ्याच्या मुळांच्या मदतीने प्रजनन होते. पानफुटी या वनस्पतीचे पानाद्वारे प्रजनन होते. बटाटा हे खोड आहे, त्याच्या खोडावर डोळे असतात आणि त्या खोडापासून त्याचे प्रजनन होते. म्हणूनच या प्रकारच्या प्रजननाला शाकीय प्रजनन असे म्हणतात. पुढचा शेवटचा प्रकार आहे पाचवा, बीजाणू निर्मिती म्हणजेच स्पोर फॉर्मेशन. ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा घेऊन तो जर आपण दमट हवेमध्ये ठेवला किंवा 2-3 दिवस आपण जर एखाद्या डब्यामध्ये पॅक करून ठेवला तर 2-3 दिवसामध्ये त्याच्यावरती बुरशी वाढते. बुरशीचे सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने जर आपण निरीक्षण केले तर बाजूला ही बीजाणू निर्मितीची जी आकृती दाखवलेली आहे याप्रमाणे सूक्ष्मदर्शीखाली आपल्याला ती बुरशी दिसते. तर म्युकरसारख्या कवकांचे शरीर तंतुमय असते आणि त्यांना बीजाणुधानी असतात. हे वरती जे फुगवटे तुम्हाला दिसत आहेत याला बीजाणुधानी असे म्हणतात. या बीजाणुधानीमध्ये असंख्य बीजाणू असतात. बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. तर या बीजाणुधानी ज्यावेळी फुटते त्यावेळी त्यातून बीजाणू बाहेर पडतात. ते बीजाणू ओलसर, उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवकजाल तयार होते, म्हणजेच नवीन बुरशीची वाढ त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. लैंगिक प्रजनन म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर लैंगिक प्रजनन कायम 2 जनक पेशींच्या मदतीने होते. आत्तापर्यंत आपण अलैंगिक प्रजनन अभ्यासले. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण एकपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन अभ्यासले. आत्ता यापूर्वी आपण बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन अभ्यासले. त्यामध्ये जनकपेशी एकच होती, परंतु लैंगिक प्रजननामध्ये मात्र 2 जनकपेशींच्या मदतीने लैंगिक प्रजनन पार पडते. त्या 2 जनकपेशी म्हणजेच स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक. लैंगिक प्रजननात प्रमुख 2 प्रक्रिया घडतात. त्यापैकी पहिली प्रक्रिया आहे युग्मक निर्मिती आणि दुसरी प्रक्रिया आहे फलन
म्हणजेच फर्टिलायझेशन. आता आपण पहिली प्रक्रिया पाहू, युग्मक निर्मिती कशी होते. तर या प्रक्रियेमध्ये अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होते आणि अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनकपेशी या एकगुणी म्हणजेच हॅप्लॉइड असतात. पहा, युग्मक निर्मिती कशी होते, तर अर्धसूत्री विभाजन होते आणि तुम्ही अभ्यासले आहे की अर्धसूत्री विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते आणि मग गुणसूत्रांची संख्या निम्मी झाल्यामुळे अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनकपेशी या एकगुणी असतात, त्या द्विगुणी नसतात, कारण गुणसूत्रांची संख्या निम्म्यावर आलेली असते, म्हणून त्यांना एकगुणी किंवा हॅप्लॉइड असे म्हणतात. त्यानंतर फलन या प्रक्रियेमध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी म्हणजेच डिप्लॉइड युग्मनजाची निर्मिती होते. पहा, युग्मक निर्मितीमध्ये एकगुणी युग्मक तयार झाला. फलनामध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होतो. स्त्रीयुग्मकातील एक एकगुणी आणि पुयुग्मकातील एक एकगुणी असे दोघांचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मनजाची काय होते, निर्मिती होते. या प्रक्रियेलाच काय म्हटले जाते, फलन किंवा फर्टिलायझेशन. हा युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होतो. तुम्हाला माहीत आहे, सूत्री विभाजनामध्ये युग्मकांची संख्या काय होते, कायम राहते. त्या ठिकाणी गुणसूत्रे कायम राहतात, गुणसूत्रांची संख्या निम्मी होत नाही. तर हा जो युग्मनज तयार झालेला आहे, तो युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन त्यापासून भ्रूण तयार करतो. या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. म्हणजेच लैंगिक प्रजनन होण्यासाठी प्रथम युग्मकाची निर्मिती अर्धसूत्री विभाजनाने होते आणि फलन या प्रक्रियेमध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होतो आणि त्यापासून द्विगुणी म्हणजेच डिप्लॉइड युग्मनजाची निर्मिती होते. या प्रक्रियेला आपण फलन म्हणतो. आणि युग्मनज सूत्री विभाजनाने पेशी विभाजित होऊन भ्रूण तयार करतो आणि भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. तर या प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक अशा दोन जनकांचा सहभाग होतो. नरजनकाचे पुयुग्मक तर मादीजनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात. म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्माबाबत जनकांशी साम्य दाखवतो, तर काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे असतात. पहा, लक्षात आले का? लैंगिक प्रजननामध्ये पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांचा संयोग होऊन नवीन जीव तयार होतो. त्यामुळे त्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित गुणसूत्रे येतात आणि म्हणून तयार होणारा नवीन जीव हा काही गुणधर्माबाबत जनकाशी साम्य दाखवतो, पण काही गुणधर्म मात्र त्याचे जनकापेक्षा वेगळे असतात. तर जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते. ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकविण्यास मदत करते. पहा, तुम्ही डार्विनचा सिद्धांत अभ्यासला असेल. डार्विन काय म्हणतो, जो सक्षम आहे तोच टिकतो किंवा त्यालाच पर्यावरणामध्ये जगण्याचा अधिकार आहे आणि जो सक्षम नाही तो मरून जातो. तर बदलत्या पर्यावरणाशी मिळते जुळते घेण्यासाठी जननिक परिवर्तन होणे गरजेचे असते आणि स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मकाच्या संयोगातून नवीन तयार झालेला जो नवजात जीव आहे, तो नवीन जीव, त्यामध्ये जननिक परिवर्तन झाल्यामुळे त्या सजीवामध्ये आपल्याला विविधता दिसून येते आणि ही विविधता त्या सजीवाला बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवण्यास काय करते, मदत करते. त्यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःच वाचवू शकतात. जर बदलत्या पर्यावरणाशी मिळते जुळते घेता आले नाही तर एक वेळ अशी येईल की काही सजीवांच्या जाती नष्ट होतील. त्यामुळे पर्यावरणात मिळते जुळते घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय वनस्पती आणि प्राण्यांच्या जाती टिकून राहणार नाहीत. या ठिकाणी विचार करा म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत. तर या 2 प्रश्नांवर तुम्हाला विचार करायचा आहे. पहा, त्यापैकी पहिला प्रश्न आहे, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक जर द्विगुणी असते, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक जर द्विगुणी असते तर काय झाले असते? पहा,
आपण आत्ता काय अभ्यासले? युग्मक निर्मितीमध्ये अर्धसूत्री विभाजन होते आणि अर्धसूत्री विभाजन झाल्यामुळे गुणसूत्रांची संख्या काय होते? निम्मी होते. म्हणजेच अर्धगुणी युग्मनजाची निर्मिती होते. आणि फलन या प्रक्रियेमध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होतो आणि एकगुणी पेशींचा संयोग झाल्यामुळे एका द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते. या ठिकाणी दिलेलं आहे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक जर द्विगुणी असते, जर ते द्विगुणी असते तर द्विगुणी स्त्रीयुग्मक आणि द्विगुणी पुयुग्मक एकत्र येऊन जो युग्मनज तयार झाला असता त्यामध्ये काय झाले असते? तो डिप्लॉइड झाला नसता, तर त्यामध्ये 4 युग्मन म्हणजे द्विगुणी युग्मनजाची निर्मिती न होता 4 गुण त्यामध्ये आले असते आणि मग गुणसूत्रांची संख्या काय होत गेली असती? पटीमध्ये वाढत गेली असती. लक्षात आले का? द्विगुणित युग्मकांचे फलन होऊन चतुर्गुणी युग्मनज तयार झाला असता आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विकृती निर्माण झाल्या असत्या. गुणसूत्रांची संख्या देखील नियंत्रित राहिली नसती. त्यामुळे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक द्विगुणी असून चालणार नाही, तर ते एकगुणीच असायला हवेत. दुसरा प्रश्न आहे, निसर्गात अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्याच नसत्या तर काय झाले असते? पहा, अर्धगुणसूत्री विभाजन झाले तर काय होते? गुणसूत्रांची संख्या निम्म्यावर होते. जर अर्धगुणसूत्री विभाजनच झालं नाही तर स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक द्विगुणित झाले असते आणि मग ते द्विगुणित झाले असते तर तयार होणारे सजीव चतुर्गुणी किंवा पटीमध्ये त्यांची गुणसूत्रांची संख्या वाढत गेली असती आणि खूप विकृती निर्माण झाल्या असत्या. त्यामुळे अर्धगुणसूत्री विभाजन होणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.